मंडळी नमस्कार. आपण पुणे या ठिकाणी राहुल गांधी यांची छात्रों की गुंज ऐकण्यासाठी आले होते आणि त्यांनी येथे जवळजवळ 15,000 विद्यार्थिनी बरोबर संवाद साधला. 15,000 पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी या ग्राउंडवर याच पूर्ण ग्राउंड पूर्ण भरलं होतं. 15,000 पेक्षा जास्त. त्याचबरोबर तरुण युवक सध्या विद्यार्थी या बॅरिकेडच्या पलीकडल्या बाजूला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनातलं छात्रों की गुंज म्हणजेच काय छात्रोंचा आवाज, विद्यार्थ्यांचा आवाज जो काय आहे तो या ठिकाणी त्यांनी ऐकला, त्यांची संवाद साधला. रोजगार आहे, शिक्षण आहे, बेरोजगारी आहे देशातली, महाराष्ट्रातली, या सगळ्याच्या प्रश्नावर त्यांनी डायरेक्ट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्राउंडवर येऊन जमिनी हकीकत त्यांनी काय ती या पुण्या ठिकाणी ऐकलेले आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले, त्याबरोबर त्यांनी उत्तरे सुद्धा राहुल गांधी यांनी दिलेले आहेत. राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहे, राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण पुणे येथील या जो परिसर आहे ग्राउंड तो दणाकून सोडला. त्याचबरोबर इस देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो. त्याचबरोबर हम भी कुछ कम नाही असे म्हणत विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांच्याशी थेट जोडलेले गेलेले आहेत. लाखो नव्हे तर करोडो विद्यार्थी राहुल गांधी यांच्या बरोबर जोडलेले आहेत. एवढा मोठा दिमागदार हा सोहळा जणू काय महाराष्ट्रातून याच पुणेच्या नगरीमधून, पुणे हे विद्येचं माहेरघर, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची विद्यार्थिनींना दार सर्वप्रथम उघडी करून दिलेलं महाराष्ट्र नव देशातलं पहिलं हे पुणे आहे. पुणे इथूनच या विद्यार्थ्यांची छात्रों की गुंज या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी आले होते. त्यांनी या ठिकाणी संपूर्ण युवतींशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि इथून ते पुन्हा पुढे प्रस्थान झालेले आहेत. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, पुणे.